नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला स्वामी समर्थ चरित्र अध्याय 2 सांगणार आहे. अध्याय 2 मध्ये श्री स्वामी समर्थांच्या पूर्वजन्मातील दिव्य लीला आणि दत्तावतारांचे गूढ ज्ञान सांगितले आहे. या जगात एक महत्त्वाचा प्रसंग येतो. दत्तगुरूंची अखंड तपश्चर्या आणि योगी जनांना दिलेले त्यांच्या रूपाचे दर्शन. भगवान दत्तात्रेय ह्या जगाच्या कल्याणासाठी नेहमी भटकंती करतात. त्यांच्या दिव्य शक्तीमुळे असंख्य ऋषीमुनी त्यांना दर्शन मागतात, पण भगवान सहज दर्शन देत नाहीत, कारण त्यांना शिष्याची पात्रता पाहावी लागते. एक दिवस अनेक गोष्टी भगवान दत्तांचे दर्शन मिळावे म्हणून प्रखर तप करतात. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन दत्त भगवान त्यांना दर्शन देतात. त्या दिव्य स्वरूपाचे वर्णन अध्यायात केले आहे. त्रिमूर्ती एक रूप, तेजोमय कांती, शांत करुणामय दृष्टी, विश्वाची दिशा ज्यांच्यापासून उजळते. तेव्हा योगीजन विचारतात, हे भगवंता, आपण नेहमी भ्रमंती का करता? कुठे वास्तव करता? भगवान दत्तात्रेय प्रेमाने सांगतात, मी जिथे माझे नामस्मरण होते, तिथे भक्तांची प्रामाणिक निष्ठा होते, तिथेच माझे निवासस्थान असते. अध्याय 2 मध्ये यानंतर एक महत्त्वाचा उपदेश दिला आहे. भक्ती, नामस्मरण आणि सद्रूपी शरण हीच जीवनाची खरी किल्ली आहे. हा अध्याय भक्ताला नम्रता, समर्पण आणि गुरुवरील पूर्ण विश्वास शिकवतो. अध्यायाचा सारांश: दत्तात्रेयांच्या स्वरूपाचे दर्शन, योगीच्या तपश्चर्येचा फल, दत्त भक्तीची माहिती, सद्गुरूंचा चरणांचा आधार. शेवटी भगवान व्यक्त केली आहे, जो सद्गुरूंच्या चरणी मन आणि अर्पण करतो त्याला संसाररूपी दुःखातून मुक्ती मिळते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेसह. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा.